अरू कुठे निघाली तू? डिमार्टला. पप्पा कुठे आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण मित्रांनो कसे आहात? तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी मी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा विषय आहे डीमार्टमधून वस्तूंची खरेदी करणं, सामानांची खरेदी करणं. कारण आम्ही इथं नवीन घरामध्ये राहायला आल्यापासून डीमार्टला जवळपास 2 महिने आम्ही गेलोच नाही. तर मोशी या ठिकाणी डीमार्ट आहे असं मला समजलं. आता मी त्या ठिकाणीच निघालो आहे. आरोही पार्किंगमध्ये लवकरच पोचले. आता आम्ही बाईकवरच मी, आरोहीची मम्मी आणि तिघे जात आहोत. मित्र हो, आता मी मोशीमधल्या या डीमार्टला पोचलो. खूपच लांब लचक असं हे डीमार्ट आहे. अगदी एखाद्या आयताकारसारखं आहे. आज आहे 1 तारीख, त्यामुळे सर्वत्र लोकांची खूपच गर्दी आहे. अगदी पाय ठेवायला जागा नाही एवढी अशी गर्दी बाहेर होती. आम्हाला ट्रॉलीसुद्धा मिळत नव्हती. आम्ही बाहेर जवळपास 20 ते 25 मिनटं बाहेर थांबलो आम्ही, तेव्हा आम्हाला एक ट्रॉली मिळाली. तर आता ही ट्रॉली घेऊन आम्ही आलो आहे. परंतु आता इथून बाहेर पडताना सुद्धा तेवढीच गर्दी राहणार आहे. हे काळेवाडी आणि आकुर्डी या इतर ठिकाणच्या डीमार्टच्या मानाने फारच वेगळं असं डीमार्ट आहे. हे बैठ म्हणजे आयताकृतीसारखं हे डीमार्ट आहे. या ठिकाणी सुद्धा रॅकमध्ये वस्तू व्यवस्थित लावलेल्या आहेत. पण आज लोकांची गर्दी असल्यामुळे तेवढा विशेष मला देखील उत्साह वाटत नाही. कारण निवांत आपण खरेदी करू शकत नाही. आपल्याला ही खरेदी पटापट लवकर करावी लागते. कारण लोकांच्या गर्दीमुळे मागून ओरडते की लवकर आवरलं पाहिजे. इथे आरोही तिच्या मानाने काही वेगळ्या वस्तू आणत आहेत. खाऊच्या बिस्किट आणि इतर काही वस्तू ते घेत आहे. प्रत्येक रॅकवरती काय आहे हे आरोही अतिशय जवळून न्याहाळून बघत आहे. मी सुद्धा बघत आहे की आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्याच वस्तू लागणाऱ्या ज्या आहेत आपण त्या घ्यावेत असं मी ठरवलं आणि मी ते घेतोय. रेणुकाला पण मी सांगितलं, इतर कुठलाही अवांतर खर्च वाढेल अशा वस्तू अजिबात खरेदी करू नका. लागणाऱ्या मोजक्याच वस्तू घ्या, जेणेकरून इतर महागड्या वस्तू घेण्याचा मोह आपला टळेल आणि जीवनावश्यक वस्तू घेतल्यास सर्वोत्तम राहील. तर याची मी फारच काळजी घेत होतो आणि मिसेस रेणुकांना मी तेही सांगत होतो. तर या ठिकाणी कामगारांशी थोड्याशा एक मजाकमध्ये गप्पा गोष्टी करताना मी ते बाजूला बघतोय की आणखी इथं काय घ्यायचं आहे. काही या डीमार्टमध्ये प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी वस्तू येत असतात आणि त्यामुळे आपलं देखील बराच वेळ त्या वस्तूकडे मी बघत राहतो की ह्या वस्तू नवीन वस्तू काय आहेत, कुठल्या आहेत, नवीन डिझाईन कशा प्रकारे केलेलं आहे. कारण हे जीवन नेहमी बदलणार आहे. आपलं जे तिरंग्यामध्ये अशोक चक्र आहे तर ते 24 आऱ्यांचं बनलेलं आहे. अशोक चक्र ज्याप्रमाणे 24 तास स्वतः ते निरंतर फिरत राहतं, तसंच आपलं जीवन देखील हे गतिमान आहे, चेंजेबल आहे. प्रत्येक गोष्टी बदलणारी असते असंच त्या अशोक चक्रातून आपल्याला सांगितलं गेलं आहे. तर मित्र हो, तसंच या डीमार्टमध्ये सुद्धा भरपूर अशा नवनवीन वस्तू येत असतात. पूर्वी किराणा मालाची दुकानं होती, त्यात बदल झाला. आता ही या अशा आधुनिक प्रकारचे डीमार्ट आलेले आहेत. या ठिकाणी सर्व काही वस्तू आपल्याला मिळतात. आता मी बिलिंग काउंटरला आलो आहे आणि आमच्या वस्तूंचं बिलिंग होत आहे. हे बघा, मेघावाची लोको नावाची बॅग खरेदी केलेली आहे. इतर वस्तू करता मी एक वेगळी बॅग देखील घेतलेली आहे. एक शर्ट देखील मी घेतलेला आहे. विचार केला की घेऊ का नको शेवटी तो घेतला. होय नाही कर घेतला. कारण बजेट देखील पाहावं लागतं. बजेट हे 5,500पर्यंत
गेलं, त्याच्यामुळे मी थोडासा निराश झालो. इतकं मला बजेट नको होतं. 4,000पर्यंतच माझं बजेट होतं, तरी पण नाही होय करत त्या वस्तू मी खरेदी घेतल्या, बिल केलं. आता मी ह्याच्या बाहेर पडत आहोत. मित्रहो, आज एवढी गर्दी का आहे? आज आहे 1 तारीख आणि 1 तारीख असल्यामुळे कामगारांना देखील आज त्यांचा पगार मिळतो. पगार झाल्यामुळे सर्वच लोक त्या ठिकाणी गर्दी करत आहेत. आज शनिवार पण आहे, त्यामुळे तुम्हाला पाय ठेवायला पण जागा मिळत नाही. पण फास्टमध्ये आपल्या वस्तू घेऊन आपल्याला हे असं खरेदी करून आपल्याला जावं लागतं. एक वस्तू आपल्याला घ्यावी लागते. आता आरोहीला चष्मा करण्याचा मोह झाला. आरो चष्मा घालते आणि छानसा एक फोटो देखील काढते. आता आरोहीला मी 2 लहान पॅन्ट खरेदी केल्या. आरो देखील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करते, पण मी तिला घेऊ देत नाही. मित्रहो, आमची आता खरेदी झालेली आहे. आम्ही फायनली बाहेर पार्किंगमध्ये येऊन पोचलो आहे. मला हे डीमार्ट एवढं आकर्षक नाही वाटलं. आहे बऱ्यापैकी सुविधा आहे, वस्तू आहे, कामगार आहेत, सर्व काही आहे, परंतु एवढंसं अट्रॅक्टिव्ह नाही वाटलं. तर आता आम्ही आमचं सर्व काही साहित्य आहे, जे सामान आहे, मी ते ट्रॉलीमध्येच अजून ठेवलेलं आहे. मी आता जाऊन गाडी घेऊन आलो. आता मी इथून गाडी वळवणार आणि तिथे एक जे पोतं आहे ते पोतं आणि गव्हाचं पोतं खाली गाडीवरती असं आडवं टाकलेलं आहे. त्याच्यावरती सामानाची उभी बॅग अशी धरलेली आहे. हे बघा, तर अशा प्रकारे आम्ही एक तारेवरची कसरत करून बसलो आहे. आता मी 2 व्हीलर चालवत आहे, कारण आम्हाला रिक्षावर करणं परवडत नाही, कारण सामानच खूपच थोडं आहे. तर हे खर्च तर नाही परवडत, म्हणून आम्ही असा एक जुगाड केला आहे आणि आम्ही हळूहळू खूप रिस्क घेत आम्ही आमच्या घराकडे जात आहोत. हे बघा, रेणुकाने बॅग पकडले, परंतु खाली आहे गव्हाची एक बॅग, ती आडवी केलेली आहे आणि त्याच्यावरती ही एक दुसरी बॅग आहे. मित्रहो, आम्ही शेवटी पोचलो. सेक्टर नंबर 12मध्ये आम्ही आमच्या फ्लॅटकडे रवाना होत आहोत. ह्या ठिकाणी सर्वत्र लाईटिंग लागलेल्या आहेत. खूपच सुंदर नजारा आपल्याला दिसेल या सेक्टर नंबर 12चा. या प्रत्येक बिल्डिंगला वेगवेगळ्या प्रकारचे गडांची नावं दिलेली आहेत. जसं तोरणा आहे, लोहगड, रतनगड, नळदुर्ग, अशा अनेक किल्ल्यांचेच नावं ह्या प्रत्येक बिल्डिंगला दिल्यामुळे खूपच वेगळेपण वाटतं ह्या सेक्टर नंबर 12मध्ये. तर मित्रहो, आत्ताच आम्ही हे डीमार्टमधून आलेलो आहेत. फक्त ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत ना त्या घेतलेल्या आहेत, कारण डीमार्टला फारच आज गर्दी होती. आज आहे 1 तारीख, 1 जून. तर 1 जून असल्यामुळे आज डीमार्टमध्ये लोकांची फारच गर्दी होती, कारण 1 तारखेला लोकांचा पगार होतो आणि पगार झाल्यामुळे सर्वच जण राशन भरतात, आपल्याला माहीत असेलच. तर आता मी फक्त एक गव्हाची बॅग आहे. तर हे बघा, गव्हाची बॅग आणि थोडंसं जे काही आवश्यक आहे ते साहित्य, जे लागणाऱ्या आवश्यक ज्या वस्तू आहेत तर त्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दूध पॅकेटसुद्धा आहे. हे बघा, जवळपास एवढं घेतलेलं आहे. तर एवढं हो देतो. इथे साईडला आहे दूध पॅकेट आहे. आणि बाकीच्या ज्या बऱ्याच वस्तू आहेत हे आहे आपलं 26 kgची ही लोकवंशिक बॅग आहे. याची प्राईज आहे 1082, म्हणजे 42 रुपये किलो आपला हा गहू आहे. तर हे आपण जर पाहाल तर हे जे सामान जे आणलं आहे हे खूपच कमी दिसेल आपल्याला, परंतु ह्याला टोटल जवळपास 5,500 रुपये ह्याला गेलेले आहेत. मी स्वतःकरता मला एक शर्ट आणलेला आहे, ह्याची किंमत जवळपास 700 रुपये. तर अशा लहान सहान छोट्या मोठ्या सर्व वस्तू मिळून जवळपास 5,500 ते 5,500 रुपये ह्याला गेलेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण 1 जून असल्यामुळे आज ही खरेदी केली. पहिल्यांदाच आम्ही मोशी या ठिकाणी जे डीमार्ट आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही तिथं गेलो आणि त्या डीमार्टमध्ये सर्व आम्ही आज खरेदी केलेली आहे. फर्स्ट टाईम गेलो डीमार्टला मोशीमध्ये.
खूपच गर्दी, कारण आम्ही याच्या अगोदर थेरगाव आणि काळेवाडी ह्या ठिकाणी जे डीमार्ट होतं तर त्या ठिकाणी गर्दी कमी राहायची. तिथे खाली एक पहिला मजला आणि खाली ग्राउंड फ्लोअरला असं ते राहायचं. परंतु ह्या ठिकाणी मात्र खूप सलग असं लांबच लांब, म्हणजे आयताकारसारखं मोठं डीमार्टचा आहे. तिथं वरचा मजल्यावर काय नाही, फक्त तळमजलाचा आहे. तर त्या ठिकाणी सर्व काही वस्तू होत्या, बऱ्यापैकी वस्तू होत्या. गर्दी फारच होती आणि काही वस्तू आम्हाला तिथं महाग दिसल्या. असो, प्रत्येक अनुभव हा महत्त्वाचा असतो, तर तो अनुभव घेणं देखील आवश्यक असतं. तर मित्र हो, आजचा हा ब्लॉग आम्ही ह्या ठिकाणीच थांबवतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर या आमच्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुन्हा नवीन अशीच माहिती आम्ही तुमच्यासाठी आणत राहू आणि आमच्या जीवनातले जे काही प्रसंग आहेत, जे काही क्षण आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवत राहू. तर आमची आरोही मित्र हो, तुम्ही वाहने जपून चालवताना स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या असंच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय. और बाय करा रोज. बाय. शेवटचं जार आहे, कारण वॉटर प्युरिफायर मागवलेला आहे, तर तो उद्या येतोय. तर त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ उद्या घेऊया. पाणी त्याच्यामध्ये भरतो. जवळपास 2 महिने आम्ही जार वापरतोय. जारचं पाणी हे चांगलं चविष्ट आहे. त्या ठिकाणी जो फिल्टरचा पॉइंट आहे, फिल्टरचा त्या ठिकाणी फिल्टर येणार आहे. तर त्याहीपेक्षाही पाहिजे पाणी चविष्ट आहे, चांगलं आहे. हे बघा, एक्स्ट्रा पाणी टोटल हे 20 लिटरचा जार आहे आणि हा हंडा फुल भरलाय. आता उर्वरित पाणी हे पातेल्यामध्ये तिकडे ठेवा ना, पाणी ते पातेला नाही होते. पाणी थोडंसं कमी आहे त्याच्यामध्ये, एक्स्ट्रा नाही. तर एवढं आपल्या 20 लिटरचं हे कॅन हा संपला आहे, पूर्णपणे एवढा बसलेला आहे. तर हा कमीत कमी 2 दिवस आम्ही हा पाण्याचा हा कॅन आम्हाला पाणी चालतं हे वापरतो आम्ही. याचं झाकण लावूया, परत त्या व्यक्तीला नेऊन देऊया. मित्रांनो, परत हा झाकण आम्ही देऊन येतो. तर मित्र हो, रोजच्याप्रमाणे नेहमी एका दिवसाआड मला ही जारची बॉटल लागते. तर मी आमच्या बाजूलाच एक संजीवनी मेडिकल आहे, तिथून मी ही जारची बॉटल दररोज विकत घेत असतो. 30 रुपयाला एक जारची बॉटल आहे. मित्र हो, तुमच्याकडे ही बॉटल कितीला आहे नक्कीच कमेंट्स करून सांगा, कारण प्रत्येक ठिकाणी जारचा भाव हा वेगवेगळा आहे. जारच्या किमती ह्या वाढत चाललेल्या आहेत. तर तुम्ही ही पाण्याची बॉटल त्याला संजीवनी मेडिकलच्या इकडे निघालो आहे, त्यांच्याकडे ही आता हे बॉटल देणार आणि पुन्हा परत तिथून निघणार. शतपावली करण्याकरता. मित्र तुम्ही सभोवताली पाहाल, या लाईट्स ऑन झालेल्या आहेत. खूपच सुंदर हा नजारा बघू शकाल आणि मध्येच आहेत गर्द हिरवी झाडी. ही त्या बिल्डिंगच्या या सौंदर्यामध्ये भर घालताना आपल्याला दिसेल. आता मी निघालो आहे पुन्हा घरी. ह्या अनेक बिल्डिंगची नावं ही किल्ल्याच्याच नावावरून आहेत. तुम्ही नक्कीच एक दिवस या सेक्टर नंबर 12मध्ये मित्रांनो या, भेट द्या, बघा ह्या बिल्डिंगला किल्ल्याची नावं कशी दिलेली आहेत. 2 BHK आहे, 1 BHK आहे आणि बाजूला पण काम अजून सुरू आहे. त्या ठिकाणी देखील बिल्डिंगचं काम झालं की पुन्हा लॉटरी सोडत होईल.